नमस्कार. एमपीएससी बाबा ट्रिक्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता या व्हिडिओमध्ये आज आपण राष्ट्रपती संबंधी संपूर्ण आर्टिकल्स कसे लक्षात ठेवायचे याची भन्नाट ट्रिक्स पाहणार आहोत. आणि जर तुम्हाला पॉलिटी आर्टिकल्स अवघड जात असतील लक्षात ठेवायला तर टेन्शन घ्यायचं काम नाही. 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करायचा. आपल्याकडे संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्सची ट्रिक्स पेड पीडीएफ आपण बनवलेली आहे. तसेच आपल्याकडे संपूर्ण सायन्सची पण आहे आणि इंग्लिश व्होकॅब्युलरीची पण ट्रिक्स पेड पीडीएफ आहे. तुम्हाला आणखी जाणून घ्यायचं असेल तर आपलं एमपीएससी बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा. त्यावर तुम्हाला डेमो पाहायला मिळतील. तर बघा, भारताचे राष्ट्रपती. आता भाग 5 मध्ये राष्ट्रपती संबंधी दिलेलं आहे. भाग 5 प्रकरण 1 राष्ट्रपती उपराष्ट्रपती. ओके. आता राष्ट्रपती हे राज्य प्रमुख असतात, त्यांनाच नामधारी प्रमुख असे म्हणतात. आणि पंतप्रधान हे शासन प्रमुख असतात, त्यांनाच वास्तव प्रमुख असे म्हणतात. ओके. त्यानंतर भारताचे प्रथम नागरिक राष्ट्रपती असतात. देशाची एकता आणि अखंडतेचे प्रतीक पण राष्ट्रपती असतात. आता आपण राष्ट्रपती संबंधी महत्वाची कलम ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं पाहू. तर बघा, कलम 52 आहे, भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. कलम 52 मध्ये असं सांगितलंय की भारतासाठी एक राष्ट्रपती असेल. तर याला ट्रिक्सनुसार असं लक्षात ठेवायचंय की 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल असं आपण म्हणायचं आहे. 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा राष्ट्रपती असेल. आता असं का म्हणलं मी, कारण बघा, हे 52 आणि ब्राह्मण, 52 ब्राह्मण या दोन शब्दाचा इथे काय होतो तर यमक जुळतो. उदाहरणार्थ डॉक्टर सर्वपल्लवी राधाकृष्ण हे ब्राह्मण राष्ट्रपती होते. त्यानंतर बघा, कलम 53 आहे, भारताचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीकडे असतील आणि त्यांच्या नावाने चालतील. तर याची ट्रिक्स अशी आहे, हे बघा, कार्यकारी असं लिहायचं, कार्यकारी अधिकार. असं इंग्रजीमध्ये आपण कार्यकारी असं लिहू, सी ने त्याची सुरुवात करू. कार्यकारी का, कारण हा जो 3 आहे तो एबीसीडी नुसार, सी हा एबीसीडी नुसार 3 नंबरला येतो आणि हे ए जशाच तसं, म्हणजे 53A, म्हणजे 53A किंवा 53(1) मध्ये अशी तरतूद केलेली आहे. त्यानंतर 53B म्हणजे 53B किंवा 53(2) पण म्हणू शकता आपण. हे 53B ला तुम्ही 53(2) पण म्हणू शकता. तर 53B किंवा 53(2) मध्ये काय दिलंय, राष्ट्रपती हे तीनही संरक्षण दलाचे सरसेनापती असतील. राष्ट्रपती काय असतील, तीनही संरक्षण दलाचे सरसेनापती असतील. तर याची ट्रिक्स आपण कशी केलेली बघा, तीनही दलाचे ते बॉस असतील राष्ट्रपती. बघा, राष्ट्रपती हे तीनही दलाचे बॉस असतील, म्हणून मी इथे 53B घेतलेला आहे. 2च्या ऐवजी 53B याच्यासाठी म्हणलंय कारण आपल्याला ट्रिक्स बॉस वरून आपल्याला ट्रिक्स करायची होती. बॉस असतील म्हणजेच काय, सरसेनापती असतील. ओके. त्यानंतर 54 आहे, इलेक्शन. 54 मध्ये काय सांगितलंय की राष्ट्रपतीची निवडणूक सांगितलेली आहे. बघा, निवडणूक पद्धत नाही बरं का, निवडणूक पद्धत ही 55 मध्ये आहे, 54 मध्ये फक्त राष्ट्रपतीची निवडणूक सांगितलेली आहे. तर याची ट्रिक्स अशी लक्षात ठेवा, इलेक्शन ऑफ द्रौपदी मुर्मू, इलेक्शन ऑफ द्रौपदी मुर्मू. कारण आताच्या ज्या आपल्या राष्ट्रपती आहेत ते कोण आहेत, द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती आहेत. म्हणून काय म्हणायचं, इलेक्शन ऑफ द्रौपदी मुर्मू. असं का म्हटलं, कारण इलेक्शनचा जो काही ई आहे तो एबीसीडी नुसार 5 नंबरला येतो आणि द्रौपदीचा जो डी आहे तो 4 नंबरला येतो. अशा प्रकारे 5 आणि त्यावर 4 किती झाले, 54. म्हणून कलम 54 मध्ये इलेक्शन ऑफ राष्ट्रपती. त्यानंतर बघा, राष्ट्रपती निवडणूक ही अप्रत्यक्ष होते आणि त्यात खालील सदस्य भाग घेतात. मग कोण कोण सदस्य भाग घेतात बघा, तर यामध्ये संसदेच्या दोन्ही गृहातील फक्त निर्वाचित सदस्य भाग घेतात. कोण, निर्वाचित, नामनिर्देशित नाही. त्यानंतर राज्यांच्या विधानसभेचे फक्त निर्वाचित सदस्य भाग घेतात आणि दिल्लीचे सर्व 70 निर्वाचित सदस्य भाग घेतात. कारण 70 ला 70 हे निर्वाचित सदस्य आहेत दिल्ली विधानसभेमध्ये. आणि पुदुचेरीचे 33 सदस्य भाग घेतात. तर याची ट्रिक्स काय केली आहे बघा, तर याची ट्रिक्स अशी केलेली आहे, पुदुचेरीचे बँगलोर मार्गे दिल्लीत आलेले सर्व निर्वाचित सदस्य भाग घेतात. आता पुदुचेरीचे बँगलोर मार्गे असं का म्हटलं, कारण बघा, ही जी दिल्ली आणि पुदुचेरीचे जे सदस्य आहेत हे अगोदर भाग घेत नव्हते, मात्र यांच्यासाठी 70वी घटनादुरुस्ती केलेली आहे. किती, 70वी घटनादुरुस्ती. त्या घटनादुरुस्तीपासून दिल्ली पुदुचेरीचे सदस्य काय करायला लागले, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घ्यायला लागले. ओके.
आणि बँगलोर मार्गे. असं का म्हणलं? कारण ही घटना दुरुस्ती 92 ला झालेली आहे. त्यानंतर बघा, आता बघा, ज्या राज्यात विधान परिषद आहे त्या राज्यातील विधान परिषद सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत. ओके, विधान परिषदेचे सदस्य हे राष्ट्रपती निवडणुकीत भाग घेत नाहीत. मग कोणकोणत्या राज्यात विधान परिषद आहे त्याची ट्रिक्स पाहू. तर ट्रिक्स अशी आहे की बुटका मामाने परीच्या लग्नाला गेला म्हणून राष्ट्रपतीच्या निवडणुकीला गैरहजर राहिला. बुटका मामा परीच्या लग्नाला गेला होता म्हणून ते निवडणुकीला गैरहजर राहिले. मग आता बुटका, मग बी फॉर बिहार, यू फॉर यूपी, टी फॉर तेलंगणा, के फॉर कर्नाटक आणि ए फॉर आंध्र प्रदेश आणि मामा म्हणजे महाराष्ट्र. तर या 6 राज्यांमध्ये काय आहे? तर विधान परिषद आहे आणि विधान परिषदेचे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीत भाग घेत नाहीत. त्यानंतर बघा कलम 56. कलम 56 आहे राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा 5 वर्ष असेल. तर याची ट्रिक्स बघा. राष्ट्रपती त्यांच्या ऑफिसचे कार्य संपले की सायंकाळी 5 वाजता छकड्यात बसून म्हणजेच घोडागाडीत बसून घरी जातात. छकड्यात बसून म्हणजेच घोडागाडीत बसून घरी जातात. बिकॉज 56 छकडा असा काय होतो इथे यमक जुळतो. त्यानंतर बघा, राष्ट्रपती हे 5 वर्षे संपल्यानंतरही आपले पद धारण करणे चालू ठेवतात, म्हणजे ते सोडत नाहीत जर 5 वर्षाच्या आत नवीन राष्ट्रपती निवडलेला नसेल तर. ओके, आणि ते राजीनामा कोणाकडे देतात? तर उपराष्ट्रपतींकडे देतात. असे झाल्यास लोकसभा अध्यक्षाला ही बातमी उपराष्ट्रपती काय करतात? तात्काळ कळवतात. म्हणजे राष्ट्रपतीने उपराष्ट्रपतीकडे जर राजीनामा दिला तर उपराष्ट्रपती कोणाच्या कानावर घालतात? लोकसभा अध्यक्षांच्या कानावर ही बातमी घालतात. त्यानंतर बघा कलम 57. कलम 57 काय आहे? तर राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढवू शकतात. म्हणजे राष्ट्रपती पुनर्नियुक्तीस पात्र असतात असं कलम 57 मध्ये सांगितलेले आहे. तर याची ट्रिक्स अशी आहे बघा, शेवटच्या 7 वरून आपण ट्रिक केलेली आहे. 7 म्हणजे भारतीय स्त्रिया वडाला 7 फेरे मारताना म्हणतात की मला 7 जन्म हाच पती पाहिजे. 7 जन्म आणि जन्म हाच पती पाहिजे, म्हणजे परत तोच पती पाहिजे. त्यानंतर बघा कलम 58. आता हे कलम 58 वर नुकतीच जी आपली ग्रुपशी झाली होती 2024 ची 1 जून 2025 ला, तर त्या परीक्षेमध्ये विचारलेला होता. तर बघा कलम 58 आहे राष्ट्रपती पदाची पात्रता. तर ट्रिक्स बघा, ट्रिक्स अशी आहे की 58 नुसार रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे अशी आपली ट्रिक्स आहे. 58 नुसार रामदास आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे अशी आपली ट्रिक्स आहे. बघा मग पात्रता काय काय राष्ट्रपतींच्या? तर बघा पात्रता आहेत, ती व्यक्ती भारतीय नागरिक पाहिजे, त्या व्यक्तीचे वय 35 वर्ष पूर्ण पाहिजे, लोकसभेवर निवडून येण्यास ती व्यक्ती पात्र हवी, कोणतेही लाभाचे पद त्या व्यक्तीकडे नसावे, अशा त्या पात्रता आहेत. मात्र लाभाच्या पदात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मंत्री ही पदे येत नाहीत. ओके, नॉमिनेशन पत्र भरण्यासाठी 50 मतदारांचा पाठिंबा आणि 50 मतदारांचे अनुमोदन पाहिजे आणि आरबीआय मध्ये 15,000 रुपये अनामत रक्कम भरावी. त्यानंतर बघा 59 आहे राष्ट्रपती पदाच्या शर्ती. तर 59 पाहायच्या अगोदर आपण आधी 60 पाहू. 60 काय आहे? तर 60 आहे राष्ट्रपतीची शपथ. राष्ट्रपतींना शपथ कोण देतं? तर सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना शपथ देतात. तर याची ट्रिक्स अशी आहे, ऑथ म्हणजे काय? शपथ. कारण 60 मध्ये बघा शेवटी 0 आहे आणि 0 हा ओ सारखा दिसतो, म्हणजे राष्ट्रपती ऑथ म्हणजे शपथ. आणि 59 कसं लक्षात ठेवायचं? इथे शर्ती दिलेल्या आहेत. तर असं लक्षात ठेवा की राष्ट्रपती पदाच्या ज्या काही शर्ती आहेत, ह्या ज्या काही शर्ती आहेत त्या शर्ती मान्य केल्याशिवाय त्यांना शपथ दिली जाणार नाही. म्हणजे अगोदर शर्त मान्य करायची, त्या पदाची ज्या काही शर्ती असेल त्या मान्य करायच्या, तरच शपथ दिली जाईल असं सरन्यायाधीश म्हणतात. ओके, म्हणून मग 60 मध्ये शपथ असेल तर त्याच्या अगोदरचं काय? शर्ती. कारण अगोदर शर्ती मान्य करावं लागतात तरच शपथ दिली जाईल असं लक्षात ठेवा. त्यानंतर 61 आहे राष्ट्रपती महाभियोग. हा आपण महाभियोग जी प्रक्रिया आहे ती यूएसए कडून घेतलेली आहे. आणि बघा घटनाभंग या कारणामुळे महाभियोग ठराव मांडता येतो, मात्र घटनाभंग म्हणजे नेमके काय हेच घटने सांगितलेले नाही. आणि याची जी काय प्रोसेस आहे ती अशी आहे बघा. प्रोसेस काय? तर प्रोसेस अशी आहे की संसदेच्या 104 सदस्यांचा पाठिंबा असलेली लेखी नोटीस 14 दिवसांच्या आत सभागृहात मांडावी लागते.
महाभियोग ठराव अगोदर कोणत्याही ग्रहात मांडता येतो, म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभेत मांडता येतो. आणि दोन्ही ग्रहात 2/3 मतं त्यांना महाभियोग ठरावाच्या बाजूने पडली पाहिजे. ठराव दुसऱ्या सभागृहात गेल्यावर राष्ट्रपती आपली बाजू मांडू शकतात. राष्ट्रपती महाभियोगात ओन्ली संसदेचे सर्व सदस्य भाग घेतात. बघा, म्हणजे विधानसभा, कुठल्याही राज्याची विधानसभा महाभियोगात भाग घेत नाही. विधानसभेचे सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात, मात्र त्यांना पदावरून काढून टाकण्याचा अधिकार नसतो, म्हणजेच ते महाभियोगात भाग घेऊ शकत नाहीत. त्यानंतर राष्ट्रपतीचं शेवटचं कलम आहे बघा, कलम 62 काय, तर जुन्या राष्ट्रपतीचा पदावधी संपण्याच्या आत नवीन राष्ट्रपती निवडणूक घेऊन ठेवणे. तर याची ट्रिक्स अशी आहे बघा, 62 म्हणजे नवीन राष्ट्रपती हे जुन्या राष्ट्रपतींना म्हणतात की तुम्ही आता बास करा, म्हणजे तुमचे 5 वर्ष संपलेत, आता तुमचा कार्यकाळ काय करा, तुम्ही बास करा, आता आम्हाला पण संधी द्या. त्यानंतर शेवटचं कलम आहे 72, राष्ट्रपतींना क्षमादानाचा अधिकार. तर याची ट्रिक्स अशी आहे की गणपती बाप्पाला कैद्याने प्रार्थना केली म्हणून राष्ट्रपतींनी त्याला क्षमादान दिले. असं का म्हणलं, कारण गणपतीचा जी 7 नंबरला येतो एबीसीडीनुसार आणि बाप्पाचा बी 2 नंबरला येतो. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण राष्ट्रपतीचे आर्टिकल्स ट्रिक्स कसं लक्षात ठेवायचं याचे भन्नाट ट्रिक्स पाहिलेले आहे. तुम्हाला जर संपूर्ण पॉलिटी आर्टिकल्सचे असे ट्रिक्स जर पीडीएफ हवी असेल तर परत एकदा सांगतो, 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.